महाराष्ट्र राज्य घरकाम संघटनेचा, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेचा लढेंगे लढेंगे। घरेलू कामगारांना पेन्शन योजना चालू झालीच पाहिजे, घरेलू कामगारांना 4 सुट्ट्या भेटल्याच पाहिजे, घरेलू कामगारांना दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे। लढेंगे घरेलू कामगार संघटनेचा। नमस्कार, माझं नाव कविता वाघमारे, मी हडपसरवरून आलेली आहे आणि आज महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे आम्ही 16 जून आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिन साजरा केला जातो। त्या दिनानिमित्त आज 22 जून या दिवशी आम्ही घरेलू कामगारांचे एक मानवी साखळीद्वारे जनजागृती हक्क परिषद घेऊन आम्ही एक संदेश महिलांना देत आहोत। आमच्या जे राज्य शासनाने आमच्या घरेलू कामगारांच्या ज्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत त्यांनी मान्यता दिली आहे घरेलू कामगारांच्या मागणीला, पण अजून काही ती अंमलामध्ये नाही आणलेली आहे। त्यांनी केंद्र शासनाकडे सांगितलं आहे की तातडीने ते जो काही मागण्या आहेत ते त्यांनी ठराव पास करावा आणि घरेलू कामगारांना त्यांचे हक्क आणि त्यांचे जे काही अधिकार आहेत ते त्यांना मिळवून द्यावेत। तर घरेलू कामगार वर्ग जर पाहिला गेला तर 40 कोटी हा एवढ्या प्रमाणामध्ये घरेलू कामगारांची संख्या आहे आणि आतापर्यंत घरेलू कामगारांना त्यांच्या पदरामध्ये सरकारकडून काहीच भेटलेलं नाहीये, काहीच नाही। सन्मानधन म्हणून जाहीर करतायत, सन्मानधन दिले जाईल म्हणून फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत आणि घरेलू कामगारांपर्यंत कुठलीच योजना आणि कुठलाच लाभ मिळत नाहीये। जसं की बांधकामगार योजनेमध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे बेनिफिट, त्यांना सुट्ट्या आहेत, त्यांना विमा आहे, ऍक्सिडेंट विमा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, पण घरेलू कामगारांचा कायदा अजून पण स्थगितच आहे। त्याला आता फक्त राज्य सरकारने मान्यता दिली आहे पण त्याला अजून अंमलामध्ये आणलेले नाहीये। तर आम्ही आज घरेलू कामगार इथे संख्येने जमलेले आहोत की तो जो कायदा पास केला आहे तो लवकरात लवकर तातडीने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्याचे जे योजनाचा लाभ आहे ते आमच्या घरेलू कामगारांना भेटला पाहिजे। आज पाहता ह्या आजी दिसतीलच तुम्हाला, आज इथे बऱ्याचशा 60 ते 55 वर्षाच्या महिला जमा झालेल्या आहेत। आयुष्यभर त्यांनी काम केलेलं आहे घरकाम का, पण जेव्हा त्यांनी काम सोडलं आणि शेवटी त्यांच्या पदरामध्ये काहीच नाहीये, खाली हाताने, पण आजकाल त्यांची मुलं पण सांभाळत नाहीयेत। आज एवढी महागाई वाढलेली आहे की घरेलू कामगारांना घर काम करून त्यांच्या मुलांचं शिक्षण, घर भाडं हे सगळं खर्च झेपत नाहीये। तर सरकारकडे आमची घरेलू कामगारांची आणि आमच्या सगळ्या बहिणींची विनंती आहे की जो सरकारने कायदा पास केलेला आहे तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि घरेलू कामगारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत। जसा 8 मार्च हा महिला दिन असतो तसा 16 जून हा घरकामगार दिन असतो। तर आपण आता पिंपरी चिंचवड मध्ये 22 जूनला हे साजरा करतोय। यांच्या मागण्या अशा आहेत की यांचं 50 वर्षानंतर यांना पेन्शन मिळावी, यांच्या मुलांचं शिक्षण कमी पैशात व्हावं, यांना घर असावं, यांच्या भरपूर मागण्या आहेत। त्यांच्याकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाहीये। जेव्हा एखादी बाई घराबाहेर कामासाठी पडती, या घरात येतील तेव्हाच ती कामासाठी बाहेर पडू शकते। धन्यवाद।